विलास सर. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मान्यवर आलेले आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन सिद्धार्थ केलसकर आणि बाबू भांडे आपण त्वरित या. मान्यवर उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. आर्यन स्पोर्ट भंडारी 11 दापोली आणि पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग यांच्यामधला पहिला मॅच या ठिकाणी रंगणार आहे. आर्यन स्पोर्ट भंडारी 11 दापोली या संघाचे संघ मालक निलेश तवसालकर आहेत आणि पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग या संघाचे संघ मालक हे अमोल रेडेकर आणि गणेश भांडे हे या संघाचे मालक आहेत. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊया. आजच्या या टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या मॅचसाठी त्यांना दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. एक संघनायक आलेला आहे. मी विनंती करेन सिद्धार्थ केलसकर आपण आलेला आहात. दोन्ही आलेले आहेत. बाबू सुद्धा आलेला आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते विलास सर टॉस. आर्या स्पोर्ट भंडारी 11 दापोली या संघाचा संघनायक तिकडे आहे आणि संदीपजी खोत आणि सुरेशजी खोत यांच्या शुभ हस्ते हा मॅचचा टॉस होणार आहे. मी संदीपजी खोत यांना सुद्धा विनंती करेन या आपण तिकडे जायचं आहे. संदीपजी खोत भंडारी टायगर्स मुंबईचे संघ मालक त्या ठिकाणी जात आहेत. नाणेफेकीचा कॉल होतोय. पहिला मॅच 5 ओव्हरचा असेल. भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने मायनाक भंडारी चषक 2025च्या तिसऱ्या आणि फायनल दिवसामधला हा पहिला मॅच नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. दोन्ही खेळाडू संघांचा 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जर 11 खेळाडू असतील तर मात्र जर आपली बॅटिंग असेल तर आपला एक खेळाडू इकडे पाठवून द्यायचा आहे. ज्या संघाकडे 11 खेळाडू आहेत त्यामधील जर आपली बॅटिंग असेल तर आपला एक खेळाडू इकडे पाठवून द्या. फिल्डिंगच्या वेळेस ॲडजस्ट करून घेऊ. परंतु पहिला मॅच या ठिकाणी सुरू होईल. आर्या स्पोर्ट भंडारी 11 दापोली आणि पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग यांच्या मधला हा पहिला मॅच या ठिकाणी सुरू होत आहे. त्याची नाणेफेक लागले. बाबू भांडे या संघनायकाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. सिंधुदुर्ग या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. पाच ओव्हरच्या मॅच मध्ये 2 षटक सर्कल मध्ये असणार आहेत. प्रत्येक नो चेंडू हा फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. फक्त त्या ठिकाणी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात आणि तो सुद्धा बीमरचा असेल आणि रनआउटचा रिव्ह्यू ते घेऊ शकतात. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस नुसार आपण ही स्पर्धा खेळवतोय. कधीही चेंडू गमावला तर नवीन चेंडू दिला जाईल. मग सेकंड लास्ट चेंडू जरी असेल तरी
तो नवीन दिला जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि या मॅचला सुरुवात करायची आहे। दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी येणे खूप गरजेचं आहे। आजचा तिसरा आणि फायनल दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत। अर्थात आजची स्पर्धा ही भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे आणि त्या निमित्ताने आज आपण मायनाक भंडारी चषक या स्पर्धेमध्ये आहात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख दर्यावीर मायनाक भंडारी यांना आपण मानाचा मुजरा करूया। भंडारी समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु अर्थात राव बहादूर सीताराम केशव बोले यांना आपण मानाचा मुद्रा करूया। अर्थात सेके बोले यांना आपण मानाचा मुद्रा करूया। भंडारी समाजभूषण भागोजी शेठ कीर मुंबईचे शिल्पकार तथा मॅनेजमेंट गुरु यांना सुद्धा आपण मानाचा मुद्रा करूया। भंडारी भूषण द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रमाकांत आचरेकर अर्थात सचिन तेंडुलकरचे गुरु यांना सुद्धा आपण मानाचा मुद्रा करूया। आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ना मानाचा मुद्रा करून गणपती चरणी प्रार्थना करून आजच्या या दिवसाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा। गेल्या 2 दिवस ज्या पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडलेली स्पर्धा आजच्या फायनल दिवसामध्ये सुद्धा निर्विघ्नपणे पार पडावी अशी गणपती चरणी प्रार्थना करूया। आजचा पहिला फायनल डे सुरू होतोय। पहिला मॅच या ठिकाणी असेल तो म्हणजेच आर्या स्पोर्ट भंडारी 11 दापोली आणि पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग यांच्यामधला पहिला मॅच सुरू होतोय। इतिहासाच्या पानावरती रयतेच्या मनावरती मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आजच्या स्पर्धेला सुरुवात करूया। पाणी घेऊन जायचंय क्रीडांगणावरती, थोडं पाण्याची आवश्यकता आहे। विलास सर, दर्शन सर, थोडंसं पाणी पाठवा। आजच्या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही चषक या ठिकाणी चषक दिलेले आहेत। कैलासवासी सुप्रिया सतीश कीर यांच्या स्मरणार्थ कुमारी सायली साक्षी संतोष कीर यांच्याकडून हे तिन्ही चषक भव्य आणि दिव्य असे चषक या ठिकाणी स्पॉन्सर केलेले आहेत। त्यांचं मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद। मालिकावीर फलंदाज गोलंदाज ही चषक श्री दर्शन ज्योती प्रकाश पारकर यांच्या वतीने पुरस्कृत केलेले आहेत। त्यांचं सुद्धा खूप खूप आभार असणार आहेत। सामनावीर चषक या ठिकाणी आपण पुरस्कृत केलाय तो स्वर्गीय सीताबाई रामचंद्र आंबरे यांच्या स्मरणार्थ श्री विलास आंबरे यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे। भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्थेचे सदस्य विलासजी आंबरे यांच्या वतीने तो चषक या ठिकाणी आहे। आजच्या स्पर्धेमध्ये दोन्ही पंच जे आहेत ते मध्ये संजय भोईर पेन आणि संदीप जोशी अलिबाग हे दोन्ही पंच उपस्थित झालेले आहेत। एके लाईव्ह यांच्या माध्यमातून अलिबाग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जातोय। वायफायची सुविधा ही समर्थ सोंडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे। गुणलेखक म्हणून आर्यन पाटील वर्सोळीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या स्पर्धेमध्ये आपण सामनावीर चषक या ठिकाणी देतोय आणि तो सामनावीर चषक आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे।
टाइम लावला जाईल 4 ओव्हरचा आपल्याला टाइम असेल 4 षटकं जी 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजे तर 20 मिनिटांमध्ये झाली नाही तर मग 5व्या षटकाला आपला एक खेळाडू 30 गजच्या दायऱ्यामध्ये आणावा लागेल सर्कलमध्ये आणावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे आणि 12वा खेळाडू आपला अजून सुद्धा आलेला नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय आपला 12वा खेळाडू या ठिकाणी येणे खूप गरजेचं आहे आपण सुद्धा 11 आणि फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या संघाचा एक खेळाडू पाठवून द्या सिद्धार्थ किलस्कर आपला एक 12वा खेळाडू पाठवून द्या इकडे संजय भोईर सरांचा इशारा आलेला आहे मॅच इज ऑन टाइम ऑन झालेला आहे पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू अत्यंत वेगाचा होता शॉर्ट ऑफ बाउन्सर पद्धतीने सुरुवात केली आजच्या दिवसाला पहिला चेंडू डॉट रित्या आलेला आहे कालच्या दिवसामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु आज डॉट चेंडूने सुरुवात केली ते गोलंदाज या ठिकाणी आहे दर्पण आचरेकर या गोलंदाजाने अर्थात पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग या संघाच्या संघनायकाने बाबू भांडे या संघनायकाने टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या चेंडूवरती कुठली धाव न खर्च करता त्यांनी सुरुवात अत्यंत चांगली केलेली आहे दुसऱ्या चेंडूवरती मात्र चेंडू गलीमध्ये पाठवलाय आणि त्यावरती एक धाव घेऊन संघाचं खातं आणि आपल्या स्वतःचं खातं या ठिकाणी खोललेलं आहे अजून 12वा खेळाडू आलेला नाही आहे मित्रांनो नाव तरी सांगा रे काय करतो रे एक जण इथं वरती येणार अरे एक जण वरती स्ट्राईकला कोण स्ट्राईकला होता कोण राज किरण हा स्ट्राईक वरती होता आणि नॉन स्ट्राईक वरती दीप मोरे हे दोन खेळाडू आपण बघतोय ते अर्थात या ठिकाणी आर्यन स्पोर्ट भंडारी इलेव्हन दापोली संघाचे या ठिकाणी सलामीची भूमिका सलामीची जोडी मैदानात सज्ज आहे 30 गजच्या दायऱ्यामध्ये पहिले षटक सुरू आहे आणि 30 गजच्या दायऱ्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो म्हणजे दर्पण आचरेकर दर्पण आचरेकरची गोलंदाजी मात्र या ठिकाणी सुरू झालेली आहे तिसरा चेंडू यावेळेला तिसरा चेंडू मात्र वाईड दर्शवलाय लॉ नंबर 22 नुसार या चेंडूला वाईड दर्शवला जातोय सिंधुदुर्ग तालुक्यामधला एक ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची गणती आपण नेहमी बघितलेली आहे सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये या खेळाडूचा दबाव आहे प्रेशर आहे या खेळाडूंनी त्या सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये खूप सारे पारितोषिक मिळवलेले आहेत सरांना दर्शन सर लेग अंपायरचा इशारा काहीतरी आलेला आहे दर्पण गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडू राईट हँड राऊंड विकेट तो मारा करतोय या चेंडूवरती बीट झालाय फलंदाज रनआउटचा मौका होता मात्र सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज आणि एका धावेची धावसंख्या वाढतोय धावफलकावरती एकूण 4 धावा लागल्यात 4 चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत एक वाईटच्या आधारे धावफलकावरती 4 धावा लागल्यात एक चौकार होता या दरम्यान पुन्हा एकदा दर्पण ची गोलंदाजी हा चेंडू अगदी चांगला होता कुठल्या स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज झालाय विकेट किपरच्या हातात जातोय चेंडू वरती कुठली धाव येत नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून हा एक अत्यंत जबरदस्त आणि नामवंत खेळाडू म्हणजे दर्पण आचरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला
हा खूप मोठा खेळाडू आहे आणि आज आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आपला खेळ दाखवताना यावेळेला पूल केलाय. चेंडू बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. वरच्या एजला लागलाय चेंडू. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय. मात्र एक धाव या चेंडूच्या वरती प्राप्त होईल. एका धावेने धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 8 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी सुरुवात झालेली आहे. ती म्हणजेच अच्छा मॅच मध्ये आर्यन स्पोर्ट दापोली या संघाची सुरुवात अगदी संत झालेली आहे. किंबहुना आपण जर बघितला तर खूप चांगली झालेली आहे. आर्या स्पोर्ट नवीन गोलंदाज अलंकार मैदानामध्ये येतोय. अलंकार मुनगेकर हा गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि चेंडू सरळ जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग बिग हाय अँड हँडसम छक्का. वेलकम 6 पहिला षटकार येतोय. राजकिरण याच्या बॅट मधून आलाय. राजकिरण बोले याच्या बॅट मधून षटकार येतोय आणि 6 धावेने धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या म्हणजेच 14 धावा. दुसरा चेंडू यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून केलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तेजेश आणि चेंडूला फील्ड करतोय. खूप चांगली फिल्डिंग होतोय. 1 धावेने धावफलकावरती एकूण 15 धावा लागल्यात. षटक दुसरं प्रगतीपथावरती दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर बघितला तर 3 क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये लावण्याचा मुभा असणार आहे आणि त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण बघतोय. एक स्क्वेअर लेग वरती डावखोऱ्या खेळाडूसाठी एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग ऑफ वरती आहे. हा चेंडू अगदी खूप चांगला होता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. दर्पण त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय आणि धाव मात्र कुठलीही येत नाही. धनंजय स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज धनंजय. यावेळेचा चेंडू बॅट वरती व्यवस्थित येत नाही. या खालच्या एज लागलाय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फिल्डिंग केला जातोय. तोपर्यंत या ठिकाणी दोन्ही खेळाडूंनी 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 16 वरती. बिनबाद 16. अत्यंत चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. हा चेंडू लॉंग ऑफला खेळलाय. सरळ 1 बाउन्स अर्थात षटकार आलाय. माफ करा षटकार येतोय 6 धावेसाठी. हॅलो 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 हॅलो. या चेंडूला अगदी घुटना टेक आणि तमाशा देख पद्धतीने खेळून काढलाय. सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. जो फलंदाज आहे त्याने ट्रॅक थोडी वरती केलेली आहे ती मात्र आपण खाली करायची आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत त्याचं आपण पालन करायचं आहे. खूप काही नियम या स्पर्धेमध्ये ठेवले गेलेत. एकूण धावसंख्या या चौकारनेची आहे ती म्हणजेच 26 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक या ठिकाणी दुसरं समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र खूप साऱ्या धावा कुठल्या गेल्यात. 18 धावांचं षटक आलंय आणि त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या दर्पणने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक येतोय. 2 षटकं पूर्ण खेळाची मिनिटं यावेळेला झाली ती म्हणजेच 8 मिनिटं संपलेली आहेत. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 12 मिनिटं आणि त्यामध्ये 2 षटकं टाकणे आपल्याला क्रमप्राप्त असणार आहे.
गोलंदाजी मार्कवरती षटक नंबर 30 प्रगती पथावरती पुनश्च एकदा गोलंदाज दर्पण आलेला आहे. दर्पण दर्पण आचरेकर पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोरती डावखुरा फलंदाज धनंजय. पुढचा चेंडू शॉट ऑफ बाउन्सर पद्धतीचा चेंडू, खूप चांगला चेंडू होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून याने केलेला खेळ आज सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने तो या ठिकाणी करतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती अप्रतिम चेंडू टाकलाय. सिमेंट विकेटवरती, पाटा विकेटवरती चेंडू चांगली उचली घेतोय या मैदानावरती आणि त्यामुळे दर्पणची गोलंदाजी खूप चांगली होते. आणखीन एक चेंडू यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेर आणि हा मात्र वाईड आलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या 27 वरती पोहोचले. षटक 30 प्रगती पथावरती 5 ओव्हरचा मॅच जेथे आपण बघतोय टॉस जिंकला होता तो म्हणजेच पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग या संघाच्या संघनायकाने बाबू भांडेने जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी आर्या स्पोर्ट भंडारी इलेव्हन दापोली या संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय आणि त्यामध्ये खूप चांगली बॅटिंग होतोय. यावेळेला चेंडू जातोय सरळ लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. वेलकम फॉर धनंजय. धनंजयच्या बॅट मधून निघालेला हा चौकार 4 धावेसाठी गेलाय आणि 4 धावेने ती धावसंख्या एकूण वाढते. ती म्हणजेच 31 धावा धावफलकावरती लागल्यात. कालचा जर उच्चांक पाहिला तर तो उच्चांक होता 64 धावांचा उच्चांक होता या संपूर्ण कालच्या दिवसामध्ये. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर पहिले 3 सामने चेस झाले नव्हते, परंतु त्यानंतरचे 2 सामने मात्र चेस झालेले आपण बघितले. संध्याकाळच्या वेळेमध्ये सामने चेस होताना पाहिले, परंतु सकाळच्या वेळेमध्ये सामने चेस होत नाहीत. या दरम्यान फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. धनंजय बॅक टू द पॅव्हिलियन. यष्टीच्या स्वरूपात त्याला बाद केलेला आहे. त्या ठिकाणी विकेट किपरने यष्टीला चेंडू लावला आणि पुढे सरसावून केल्याच्या प्रयत्नात अर्थात हा फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त झालेली आहे दर्पणच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये जातोय ती. नवीन फलंदाज येतोय सुदर्शन. सुदर्शन सुद्धा आपण बघतोय दापोली तालुक्यामधून असेल आणि आता तो मात्र 1 डाऊन साठी त्या ठिकाणी बॅटिंगला आलेला आहे. धावफलकावरती एकूण धावा जर आपण बघितल्या तर 31 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक सुरू आहे. कालच्या दिवसामध्ये 64 धावांचा उच्चांक पाहता या मॅच मध्ये तो उच्चांक मोडीत काढण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतोय. दापोली संघाकडून हा उच्चांक मोडण्याची चांगली संधी आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्यात खूप साऱ्या आणि त्यामुळे या मॅच मध्ये मोठं आव्हान उभा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होऊ शकतोय आर्या भंडारी इलेव्हन दापोली या संघाला. अर्थात या संघाचे मालक निलेश तवसालकर आहेत आणि संघनायक सिद्धार्थ केलसकर. दर्पणची गोलंदाजी सुरू आहे. षटक दुसरं त्याचं वैयक्तिक आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय तो. धावफलकावरती 32 धावा लागल्यात, जेथे 1 बाद 32 अशा स्थितीमध्ये दापोली हा संघ किती 33 धावा लागल्यात. पुढे चेंडू दर्पणचा. यावेळेचा चेंडू आपण बघितला तर डॉट जातोय, निर्धाव जातोय आणि कुठली धाव येत नाही. चेंडू विकेट किपरच्या हातातून सुटला होता, परंतु धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी केला नाही आहे. स्ट्राइक वर आता जो नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजेच सुदर्शन. दोघांमध्ये थोडीशी बातचीत खूप गरजेची होती, कारण सलामीर या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करतोय आणि त्यामुळे नवीन आलेला सुदर्शन या खेळाडूसाठी काहीतरी कानमंत्र दिला जातोय.
यावेळेला बॅटचा एज घेऊन जातोय चेंडू सरळ फाईन लेग वरती, डीप फाईन लेग वरती लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडूला फिल्डिंग केला जातोय आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी प्राप्त होईल. फिल्डिंगची सजावट आपण जर बघितली तर वेगळ्या रीतीने या ठिकाणी दर्पण त्याच्या संघनायकाने या ठिकाणी लावलेले आहे. बाबू भांडे या त्याच्या संघनायकाने बघा एक शॉट डीप थर्डमॅन ठेवलेला आहे, एक डीप फाईन लेग तैनात केलेला आहे बाउंड्री लाईन वरती आणि कालच्या ज्या क्षेत्ररक्षणाची रचना होती तो थोडीशी अलग होती. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग तैनात केला जायचा, परंतु आजचा जो संघनायक आहे त्यांनी वेगळ्या रणनीतीने फिल्डिंग सजवलेले आहे. या ठिकाणी नवीन गोलंदाज अर्थात तेजस सिद्धेश नार्वेकर नवीन गोलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. षटक नंबर 4 प्रगती पथावरती 34 धावा धावफलकावरती. हा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातातून सुटलेला आहे. चेंडू सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईट प्लस 4 रन. मगाशी क्षेत्ररक्षण वेगळं होतं, डीप फाईन लेग तैनात केला होता, मात्र या षटकामध्ये जे चेंज केलं गेलं इथे 30 गजच्या दायऱ्यामध्ये फाईन लेगला आणला गेला आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. खेळाची आतापर्यंत 14 मिनिटं संपलेली आहेत आणि 4थं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश नार्वेकर. चेंडूला खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकारानिशी धावसंख्या पुढे जातोय आणि ती आता पोहोचलेली आहे ती म्हणजेच 43 धावांवरती 43 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे एक गड्याच्या मोबदल्यात खूप चांगले बॅटिंग करतोय तो दापोली संघ. या वेळेचा चेंडू अप्पर कटने केला, थर्डमॅन आहे डीप मध्ये, चेंडू फिल्डिंग केला जातोय. चेंडूचा अक्षरशः पाठलाग करण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या एजला वरती लागलाय. अप्पर स्ट्रोक होता, थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि तो चेंडू फिल्डिंग करतोय. धावफलकावरती एका धावेने 44 धावा लागलेल्या आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती 44 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 3रा चेंडू सिद्धार्थ नार्वेकर यावेळेला दिल स्कूप केलाय, चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे डीप फाईन लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग षटकार. ग्राउंडचा या ठिकाणी पाहणी केले, पूर्णपणे ग्राउंड चेक केलाय या खेळाडूने आणि दिल स्कूप केल्याचा प्रयत्न अगदी आणि त्यामध्ये चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. बाउंड्री लाईन जर आपण बघितली तर विकेटच्या पाठीमागची बाउंड्री लाईन थोडीशी शॉर्ट आहे आणि तिकडे शॉट मोठे जाऊ शकतात हे पाहिलंय आणि त्या दृष्टिकोनातून त्याने हा स्ट्रोक केला होता. षटकार आलाय, त्यावरती षटकाराची मोर लावलेली. 6 धावेने धावसंख्या एकूण 50 झालेली आहे. 50 ऑन बोर्ड. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कट करतोय, गलीमधून चेंडू काढलाय, थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. 1 धाव असून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 51 वरती. 4थ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असणार आहेत या मॅच मधून, जिथे दापोली विरुद्ध सिंधुदुर्ग अशी लढत आपण बघत आहात. 3 मिनिटाचा खेळ म्हणजेच 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि 2 चेंडू टाकणे आहे, म्हणजे हे षटक जे योग्य वेळेमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा नक्कीच करता येईल. या चेंडूवरती आपण बघतोय थर्डमॅन वरती पुन्हा एकदा चेंडू गेलाय. सिंधुदुर्ग संघाचा कॅप्टन अगदी खूप हुशार आहे, त्यांनी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावले थर्डमॅन डीप मध्ये आणि त्या ठिकाणी आतापर्यंत 3 ते 4 चेंडू गेले होते आणि खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जातोय. धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय, धावसंख्या 1 ने पुढे जातोय. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढे चेंडू यावेळेला रिव्हर्स पॅटर्न केलाय, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय, तो म्हणजे पॉइंट डीप कव्हर पॉइंटच्या दिशेला. थ्रो खराब आलाय आणि त्याचा फायदा उठवताना दुसरी धाव सुद्धा दोन्ही फलंदाजाने पूर्ण केले.
एक बाद धावसंख्या 54 वरती 4 षटकांची समाप्ती होतोय. 4 षटक पूर्ण 54 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे दापोली विरुद्ध सिंधुदुर्ग असा मॅच आहे. दापोली संघाचे संघ मालक निलेश तवसालकर, संघनायक सिद्धार्थ केलसकर आणि सिंधुदुर्ग संघाचे संघ मालक आहेत ते अमोलजी रेडकर आणि गणेश भांडे हे दोन्ही संघ मालक या ठिकाणी आहेत आणि त्यांचा संघनायक जो आहे तो म्हणजेच बाबू भांडेची रणनीती या ठिकाणी आतापर्यंत सक्सेस झाली म्हणता येईल, कारण त्यांनी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली होती त्यामध्ये तो सक्सेस झालाय. परंतु एका बाजूला जर विचार केला तर विकेट मिळत नाहीये. एक बाद 54 धावा धावफलकावरती लागल्यात, फक्त एक गडी बाद झालाय. तेजस काय 54 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. अंतिम स्लॉग वर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती वाईट पडतो. षटक नंबर अंतिम गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे बॉलर किती बॉलरचं नाव काय संघाचा संघनायक बाबू भांडे. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती फुल टॉस चेंडू आणि फुल अँड सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नो प्लस षटकार. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. बीमर होता आणि त्यावरती खूप चांगला फटका केलाय. 6 धावेने 7 धावेने से धावफलकावरती एकूण धावा वाढतात, त्या म्हणजे 61 धावा धावफलकावरती लागल्यात. उच्चांक 64 धावांचा होता. मी म्हटलं होतं की हा उच्चांक मोडीत काढणार. दुसऱ्या चेंडूवरती फ्री हिट वरती लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक बॅक टू बॅक षटकार. स्ट्राईक वरचा फलंदाज आपण बघतोय सुदर्शन आणि सुदर्शनच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेले आहेत. खूप चांगले बॅटिंग करतोय सुदर्शन या मॅच मध्ये. सुदर्शन मयेकर हा एक चांगला बॅट्समन होता आणि त्याने 2 मोठे फटके लागोपाठच्या 2 चेंडूवरती केलेत. आतापर्यंत या स्पर्धेतली षटकारांची हॅट्रिक म्हणजे सलग 3 षटकार मारण्याचा रेकॉर्ड नाही आहे. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकले गेलेत, विकेटची हॅट्रिक झाले, परंतु सलग 3 षटकार मात्र कुठल्याही फलंदाजाच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आले नव्हते. स्लोवर वन केला होता, त्याला परकलाय आणि सरळ खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. 2 षटकार आले, 13 धावा आल्या होत्या पहिल्या 2 चेंडूवरती आणि त्यानंतर आपण बघतोय आणखीन एक चौकार आलाय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 71 धावा. काल परवा आणि आजचा सर्वात मोठा स्कोर या पहिल्या मॅच मध्ये उभा केलाय तो म्हणजे दापोली संघाने. 72 धावा धावफलकावरती आतापर्यंत लावलेल्या आहेत. ज्या पद्धतीने फिल्डिंगचा निर्णय घेतला बाबू भांडे या संघनायकाने, परंतु यामध्ये प्रतिस्पर्धी दापोली संघाचा संघनायकाने या ठिकाणी खूप चांगले बॅटिंग लाईनअप या ठिकाणी उभी केलेले आहे. हा चेंडू हवेत आहे, मात्र झेल त्या ठिकाणी होणार असं वाटत होतं, परंतु झेल सुटलाय. अगदी सपलक प्रमाणे कसं सोडावा त्या सपलक सोडल्यासारखा हा झेल सोडला गेला. एक धाव या ठिकाणी घेतले, एका धावेने धावसंख्या पुढे जातोय, ती म्हणजेच 73 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बाबू यावेळेला स्लोवर वन फ्लायटेड परकलाय, आडव्या बॅटने केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल, एका धावेने 74 धावा धावफलकावरती लागल्यात. अत्यंत सुंदर बॅटिंग या ठिकाणी आपण बघितली, ती म्हणजेच फलंदाज सुदर्शन मयेकरची.
शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू बाबूचा. यावेळेला घुटना टेकून खेळला होता चेंडू हवेत, मात्र या चेंडूवरती सुद्धा चांगली फिल्डिंग होत नाहीये. दुसरी धाव घेतली जातोय. तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण करणार की नाही, मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय आणि 2 बाद धावसंख्या एकूण या 2 धावेने आहे ती म्हणजेच 76 धावा, 76 रन स्कोरबोर्ड वरती. 77 धावांचं लक्ष या वेळेला उभं केलेलं आहे ते प्रतिस्पर्धी सिंधुदुर्ग या संघावरती. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट स्कोर, गेल्या 2 दिवसामधला सर्वात जास्त स्कोर उभा करून या स्पर्धेमध्ये आज दापोली संघाने आपल्या नावावरती हा उच्चांक नोंदित केलाय. 2 बाद 76 धावा उभ्या केल्यात. 77 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे. बाबू याला विनंती असेल आपला एक 12वा खेळाडू म्हणजे जे 11 आहेत त्यातला एक खेळाडू आपण इकडे पाठवून द्यायचा आहे. बॅटिंगला जो शेवटचा असेल त्या खेळाडूला मात्र आपण इकडे पाठवून द्या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला एक खेळाडू येणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण सलामीची जोडी आणि एक एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवून द्यायचा आहे. आज आपल्या या स्पर्धेसाठी जयेश या ठिकाणी आलेले आहेत, वर्षोरी गावचे. तर त्यांना मी विनंती करतोय या पुढचं समालोचन आपण या ठिकाणी आपल्या सुमधुर भाषेमध्ये ऐकवायचं आहे. जिथे 76 धावा झाल्यात दापोली संघाने या धावा 76 कोटल्यात आणि 77 धावांचं आव्हान सिंधुदुर्ग संघासमोर ठेवलेलं आहे. हे आव्हान पार केलं जाणार की आव्हान डिपेंड केलं जाणार हे पाहणं असणार आहे. कारण कालच्या दिवसामध्ये लागोपाठचे 3 मॅच डिफेन्स झाल्या होत्या. आज सुद्धा त्या पद्धतीने डिफेन्स होणार की इथे सामना जिंकला जाणार, चेस केला जाणार, हे सर्व आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये ऐकवण्यासाठी वर्सुली गावचे एक सुमधुर समालोचक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आता मात्र मी माईकचा बहार सोपवतोय. हॅलो 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 धन्यवाद संजय सर. आपण जर पाहिलं तर या किमच्या मैदानावरती मायनाक भंडारी चषक 2025 पार पडताना आपण पाहायला मिळतोय. आजच्या सामन्यातील किंवा या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि मी नक्कीच ह्या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं त्या म्हणून या पूर्ण समाजाचे किंवा अन्यथा मला इथे विनंती करून मान देऊन या ठिकाणी अक्षय गुलेकर यांनी एक संधी दिली, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. नक्कीच पाहायला गेलं तर सर अनेकशा स्पर्धा आपण सुद्धा केल्या असाल आणि ही एक स्पर्धा बघितली तर हॅलो ही जर स्पर्धा बघितली एक निश्चित एक मोठ्या दर्जाची किंवा मोठी स्पर्धा ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. कारण दापोली आणि सिंधुदुर्ग पहिलाच हा सामना अनेकशे ह्या किम गावातील मग खेळाडू असतील किंवा गेगातीस एक प्रेक्षक वर्ग असेल हा निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ग्राउंड जरी आपल्याला खाली पाहायला मिळेल सर तरी आपण जर लाईव्हच्या माध्यमातून जर बघितलं तर जवळपास 4000 ते 5000 पब्लिक या मैदानामध्ये या सामन्यांचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चित जर एक मोबाईल आपण म्हटलं किंवा एक जेव्हा घरातला टीव्ही जर म्हटला तर एका टायमाला 4 ते 5 व्यक्ती सुद्धा त्या सामन्याचा आनंद घेत असतात. म्हणजे जवळपास 4000 जर आपण पाहिलं तर जवळपास एक 7000-8000 पब्लिक ही सामने लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. त्या दरम्यान जर पाहायला गेलं तर दापोली संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 76 धावा मैदानामध्ये
काढण्यामध्ये यश आलं होतं आणि 77 धावाचं कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार एक टार्गेट समोर ठेवले 77 धावांचं. आणि या 77 धावा सिंधुदुर्ग संघाला ज्या ठिकाणी गोलंदाजी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये ज्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने पार पडत होती, परंतु एक तिसरं चौथं आणि हे पाचवं षटक मात्र एक मोठं षटक हाताळण्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी गोलंदाजाला धावसंख्या रोखायची होती त्या ठिकाणी मग गोलंदाज कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि सामन्याला दुसऱ्या उत्तरार्धाला प्रारंभ होतोय आणि नक्कीच गोलंदाजीसाठी मैदानामध्ये मी विनंती करतोय पुन्हा एकदा 12व्या खेळाडून मैदानामध्ये यायचं आहे. कारण सर सुद्धा वारंवार आपल्याला सांगत होते की 12 प्रतिनिधी समन्वय कक्षामध्ये पाठवा, कारण आपण इतकी मोठी स्पर्धा खेळतो, इतके मोठे आपण खेळाडू आहात, एक विनंतीला मान द्या. वारंवार हे सांगणं चांगलं वाटत नाहीये आणि प्लीज आपलं कर्तव्य करा आणि प्रत्येक संघाने आणि प्रत्येक खेळाडूंनी सहकार्य करा आम्हाला. काल सुद्धा पाहिलं तर आपण सोगावच्या मैदानावरती चांगली स्पर्धा पार पडली आणि या किहीमच्या मैदानामध्ये आपण आपल्या समन्वय कक्षाच्या डाव्या साईडला जी नेट प्रॅक्टिसर ग्राउंड बघताय ना, त्याचा सर्वे सर्व म्हणू शकता किंवा त्याचा मालक ऋषिकेश राऊत याच्या माध्यमातून संघ HR फिटनेस जो भरवण्यात आला होता त्या संघाने सुद्धा स्पर्धेमध्ये मानकरी ठरलेला आपल्याला पाहिलात. तर नक्कीच ऋषिकेश राऊत सुद्धा या ठिकाणी या मंचावरना मी कौतुक करतोय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पार पडलेला पाहायला मिळाला आहे. नक्कीच कार्पेटच्या आधाराने चेंडूला नक्कीच ओळखलं. नक्कीच ह्या क्षेत्ररक्षणाचा किंवा या पॉवर प्लेचा फायदा घेताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला. नक्कीच मनामध्ये एक जाणीव होती सामना आपल्याला जिंकायचा आहे. दापोली संघ सुद्धा कमी नसेल किंवा सिंधुदुर्ग सुद्धा कमी नसेल, दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. ही मायनाक भंडारी चषक आपल्या नावावरती करून घ्यायचा आहे आणि आजच्या दिवसाला प्रारंभ करत असलेला हा पहिला सामना मैदानामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर ज्या 77 धावांची जी गरज आहे ती कशा प्रकारे आपल्याला पार पडायची किंवा कशा प्रकारे आपल्याला खेळून काढायची आहे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच दर्पण आचरेकर आणि हरीश जाधव ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते की चांगला असा फटका पहिल्या चेंडूवरती मारल्यानंतर गोलंदाज सुद्धा तू जरी मोठे फटके मारत असतील तरी माझ्या सुद्धा गोलंदाजीमध्ये ताकद आहे, माझ्या सुद्धा गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, याचं मत उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसरा चेंडू निर्धाव गेलाय. गोलंदाजीला तसेच फलंदाजीला पाहायला मजा येते. बाहेरच्या तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच तासापासा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. नक्कीच माझे गुणलेखक आर्यन पाटील हा सुद्धा वर्सोली गावचा. नक्कीच सर ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण जवळपास गावातले सर्वजण आहोत आणि नक्कीच या मैदानामध्ये जे सामने पार पडतायत किंवा सामने आपण पाहतोय, कारण आजचा सामन्याचा दिवस, कारण 14 फेब्रुवारीला हे सामने सुरू झाले त्या दिवसापासून मी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. तिन्ही दिवस सामने अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे पाहायला मिळाले आणि आजचा हा तिसरा दिवस मैदानामध्ये सुरुवात केली मोठ्या फटकानी. नक्कीच 3 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सॉरी, चौकार होता. 8 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्की 3 धावांचा आपण जर 3 चेंडूंचा आपण जर विचार केला, 3 चेंडू 8 धावा प्रति जर षटकाचा विचार केला तर प्रत्येक षटकारामध्ये जवळपास मोठ्या फटक्यांची गरज होती. मोठे फटके येणं गरजेचं होतं, हे मात्र फलंदाजांनी ओळखले. या षटकामध्ये जवळपास 3 चौकार आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या चेंडूची या ठिकाणी सांगता झालेली पाहायला मिळते. 12 धावसंख्या मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना या ठिकाणी दापोली आणि सिंधुदुर्ग संघ खेळत असताना नक्कीच ज्या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असलेला संघ दापोली संघ यांनी मात्र शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारले होते, धावसंख्या वाढवली होती. परंतु ह्या खेळाडूंचं किंवा ह्या संघाचं समीकरण थोडंसं आपल्याला वेगळं पाहायला मिळतं, कारण पहिल्या षटकापासून मोठे फटके मारायचे. जर गोलंदाज आपल्याला एखादा लूज पद्धतीचा आपण ज्याला म्हणतो तो जर आपल्याला भेटला तर त्या गोलंदाजीवरती कोणत्याही आपण चुकी करायची नाही, कोणत्याही खेळाडूवरती आपण माफी द्यायची नाही. त्याच माध्यमातून आपण पाहतोय की बॅक टू बॅक हा तिसरा चौकार लागतोय. ती चौकारांची आपण या ठिकाणी हॅट्रिक झालेली पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी जर गोलंदाजाचा विचार केला तर एक महागडं षटक फेकण्यामध्ये आतापर्यंत मार्गस्थ असणारा हा खेळाडू आपल्या संघाला एक चुकीची गोलंदाजी किंवा आपण कर्णधारांची जबाबदारी दिलेली असते किंवा आपलं मोठे एक षटक हाताळायचं नसतं. पण तो फलंदाजांनी हे ओळखलंय, एक चांगले फटके मारलेत, कारण एक आतापर्यंत चेंडू निर्धाव गेला होता आणि नंतर हा 5वा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी, 6वा चेंडू. 6 चेंडूंची या ठिकाणी सांगता झाली आणि या 6 चेंडूंनी धावसंख्या मैदानामध्ये जाऊन पेटली ती 16 धावा. पहिलं षटक प्रथमेश खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं.
नक्कीच ज्या ठिकाणी धावसंख्या वाढवायची होती, धावसंख्या मोठी करायची होती, ती मात्र फलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच धावसंख्या जरी 77 असेल किंवा जरी दोन्ही संघांना हे ग्राउंड मैदान राजा शिवछत्रपती मैदान हे किम नवीन असेल, परंतु आपल्या अनुभवाचा फायदा किंवा आपण ज्या मैदानामध्ये आपल्या नावाखाली खेळतोय, आपण संघ मालकाच्या नावासाठी खेळतोय, हे नाव आपल्याला जपायचं, या स्पर्धेमधला आपल्याला नामवंत खेळाडू म्हणून पात्र व्हायचं आहे, ह्याची मात्र जबाबदारी दर्पण आचरेकरनी मात्र उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. हरीश आणि दर्पण ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. प्रथमेश एक महागडा गोलंदाज पाहायला मिळाला. नवीन गोलंदाजाचं नाव समजेल, सुदर्शन मैदानामध्ये गोलण्यासाठी येतोय. प्रथमेशने जी चुकीची गोलंदाजी केली किंवा गोलंदाजीला सुरुवात केली, त्याचं मात्र भरपाई आता मात्र सुदर्शनला करावी लागेल. पहिला चेंडू चांगलाच यष्टीच्या गतीने मार्गस्थ असलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, सन्मान दिला. नक्कीच मनामध्ये एकच समीकरण चालू असेल की धावसंख्या ज्या पद्धतीने पार पाडायची होती ती मात्र आत्ता प्रकारे पार पाडताना पाहायला मिळते. आता मात्र कोणतेही चेंडू निर्धाव जाऊन द्यायची नाहीयेत आणि ह्याच माध्यमातून पहिल्या चेंडूला सन्मान दिला. कार्पेटदारांनी एक धाव निश्चित पूर्ण केली आणि आपला साथी फलंदाज आता मात्र हरीश जाधव याच्याकडे मात्र ही आपल्याकडं नो चेंडू आहे. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल. नक्कीच एक आपण मोठे सामने पाहायला मिळत. नक्कीच गावा ठिकाणी आपण जर सर पाहिले सामने तर ज्या ठिकाणी नो चेंडूवरती फ्री हिट नसते, परंतु जे मोठे आपण जे सामने बघतो किंवा एक लीग बघतो, या ठिकाणी मात्र नेहमीच नोच्या चेंडूवरती एक फ्री हिट असते. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर नो चेंडू होता, मोठा फटका मारला होता, झेल सुद्धा चांगल्या प्रकारे पकडलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु नशिबाची साथ किंवा जी आपल्याला एक संधी मिळते एक फ्री हिटच्या माध्यमातून, कारण फ्री हिटच्या चेंडूवरती झेलबाद आपण होऊ शकत नाही, आपण यष्टी उद्ध्वस्त केली तर बाद होऊ शकत नाही. एकच चान्स असतं गोलंदाजाला किंवा प्रत्येक खेळाडूला की आपल्याला रनआउट पद्धतीमध्ये आउट करायचं असतं आणि नशिबाने साथ मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल ती दापोली संघाच्या साईडना. हा सुद्धा पाहायला गेला तर दुसरा चेंडू मार्गस्थला, दुसरा चेंडू निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे जोरदार अपील झाली. पंचांनी सुद्धा या चेंडूवरती एक आत्मविश्वास दाखवला होता, परंतु ज्या ठिकाणी जर पाहिलं तर पंच एक नामवंत पंच, ऑफिशियल पंच ज्यांना आपण म्हणतो, हे आपण सामन्यांसाठी लाभलेले पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू केला होता, हवेमध्ये जास्त मार्गस्थ चेंडू राहिला होता, झेल पकडण्याची संधी पुन्हा सुद्धा आली होती आणि नक्कीच दाखवून दिलं की आपल्या संघासाठी आपण नक्की काय करू शकतो, आपल्या संघासाठी आपण कसे आपलं 100% योगदान देऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण ह्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच पेणचे पंच आपण जर पाहायला गेलं तर संजय पाटील पेणगावचे राहणारे, तसेच संदीप जोशी अलिबाग. नक्कीच पेणचा आपण जर उल्लेख केला तर काही दिवसांपूर्वी मनसे चषक पेणच्या मैदानामध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळालं. त्या ठिकाणी एक सोशल मीडिया धावसंख्या झाली 19 धावा, 4 चेंडू मार्गस्थ झालेले त्या मैदानामध्ये. 2 चेंडू आपल्याला अजूनही फेकावे लागतील. गोलंदाज सुदर्शनला पाहायचा चेंडू नंबर 5 आणि चेंडू नंबर 6 मार्गस्थ कशा प्रकारे होईल. त्याचप्रकारे मी उल्लेख करत होतो पेणच्या टुर्नामेंटची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित एक चषक झालं होतं आणि नक्कीच सर त्या माध्यमातून किंवा आपण सोशल मीडिया माध्यमातून आपण पाहतो की पेण तालुक्यातील खरोशी आणि जिते ह्या 2 दरम्यान ते एक चांगला आपण मुकाबला पाहिला होता आणि दोन्ही प्रतिस्पर्धा असलेले हे संघ ह्या मैदानामध्ये खेळताना आणि एक खुन्नस भरा सामना आपण ज्याला म्हणतो असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच माझे गुणलेख आमच्या पंतप्रधान 7 मिनिटं या ठिकाणी पार पडलेली आहेत. नक्कीच्या स्पर्धेच्या नियमानुसार 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं ही कंप्लीट करावी लागतील, अन्यथा जो दंड स्वरूपामध्ये आपल्याला दंड स्वीकारण्यात येईल, कारण एक अन्यथा आपला जो बाहेर खेळाडू असेल तो आपल्याला पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नक्कीच ह्या चेंडूवरती सुद्धा चांगला आपण फटका म्हणू शकतोय आणि या सुद्धा फटक्याच्या माध्यमातून यष्टिरक्षकाच्या नक्कीच एक चांगला कानमंत्र देतो यष्टिरक्षक, कारण चेंडू जर आपण पाहिला तर दर्पण मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय एक षटक पूर्ण मैदानामध्ये खेळला होता, कारण पाहायला गेलं तर 4 चौकाऱ्या षटकामध्ये आले होते. यष्टिरक्षक असलेला खेळाडू मैदानामध्ये वारंवार पाहत होता की दर्पणला कशा प्रकारचे चेंडू फेकल्यानंतर मैदानामध्ये मोठे फटके मारू शकतोय. जशी गोलंदाजाकडे सुद्धा एक आत्मविश्वास ह्या मैदानामध्ये असणं गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपल्याला सामना जर जिंकायचा असेल तर
एक निगेटिव्ह पद्धतीची किंवा आता प्रकारे जी गोलंदाजी आपण जी केली होती अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पार पाडावी लागेल. पाहता पाहता 12 चेंडूंचा 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि ह्या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानामध्ये झाले ती 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 54 धावांची गरज असणार आहे. पाहायचं 18 चेंडू आणि 54 धावा. ज्या ठिकाणी दर्पण आणि तेजस मैदानामध्ये खेळत असताना जे मोठे फटके मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच प्रयत्नात ना आज मात्र खेळत असताना सिंधुदुर्ग आणि दापोली संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच एक आम्ही सुद्धा जर विचार केला तर अक्षय गुलेकर हा एक सुद्धा मोठा खेळाडू म्हणू शकता किंवा एक चांगलं मार्गदर्शक किंवा एक चांगलं आयोजकाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच एक चांगलं समीकरण त्यांच्या आणि माझ्या माध्यमातला जर पाहायला गेलं तर एक क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूच्या माध्यमातून सुद्धा मला संधी दिली होती. आज समोलन कक्षाच्या माध्यमातून सुद्धा मला संधी दिलेली पाहायला मिळते आणि ह्या आज मंचावर ना मी खरंच त्यांचा आभारी आहे. आणि इतकी चांगली स्पर्धा, इतके चांगले बाहेरचे खेळाडू, इतकं चांगलं सुंदर मैदान आणि पाहायला गेलं तर हे दोन्ही संघ आज मैदानामध्ये खेळत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत आणि आम्हाला सुद्धा हे समोलन कक्षांना खूप करताना मजा येणार. नक्कीच यामध्ये कोणती शंका नसेल. या दरम्यान पाहायला गेलं तर 2 धावा आपल्याला पूर्ण झालेल्या पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला होता. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, ज्या ठिकाणी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असताना पाहायचा एक षटक संपण्यापूर्वी किती धावांचं मजल मारतायत. ज्या ठिकाणी 12 चेंडूंची खेळ समाप्त झाला होता, 23 धावसंख्या मैदानामध्ये लागली होती. तर पहिल्या चेंडू 2 धावा लागल्यात. गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा ज्यांनी पहिलं गोलंदाजी केली होती, नक्कीच मोठं षटक फेकलं होतं आणि तोच गोलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये मार्गस्थ झालेला पाहायला मिळतोय. याच्यामध्ये खरंच कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, कारण एखाद्या दिवशी आपला दिवस नसतो किंवा एखाद्या दिवशी आपल्या माध्यमातून चुकी होते, परंतु ती चुकीला दुर्लक्ष करून पुन्हा एकदा संधी देणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे गोलंदाजी हातामध्ये आहे. पहिला चेंडू 2 धावेने प्रारंभ झालेला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू या मात्र पहिल्या चेंडूला ओळखला. ज्या प्रकारे पहिल्या षटकाची सुरुवात केली होती मोठ्या फटकाराने आणि तशीच तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. पंच आपल्याला निर्णय देतात की ह्या चेंडूवरती मोठा फटका आलाय, षटकार आलाय आणि या षटकाराची धावसंख्या झाली ती 31 धावा. दापोली विरुद्ध सिंधुदुर्ग, दोन्हीही कोकण पट्ट्यातील हे खेळाडू नक्कीच क्रिकेट प्रेमी या ठिकाणी म्हणू शकताय, कारण पाहायला गेलं तर वर्सोली गावातील सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळून गेलेत. नक्कीच ज्या काहींच्या नशिबी यश आलं, काहींच्या नशिबी अपयश आलं, काहींनी आपलं नाव लौकिक केलं, काहींनी नाव या ठिकाणी गमावलं, परंतु संधी प्रत्येकाला मिळते. संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. गोलंदाजाला ही संधी कर्णधारांनी पुन्हा एकदा दिली होती. पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रथमेशच्या माध्यमातून 16 धावा आल्या होत्या. जोडी तोडण्यामध्ये कोणतेही यश आलं नव्हतं, विकेट कोणती मिळाली नव्हती. त्यानंतर सुदर्शनी फक्त 7 धावा दिल्या, एक विकेट घेतली होती. खरं सुदर्शनचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना प्रथमेश या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी करतोय. नक्कीच टप्पा मात्र गोलंदाजीचा चेंज केलेला आपल्याला पाहायला मिळाला. लाईन मध्ये थोडासा चेंज केलेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ज्या गोलंदाजीची किंवा ज्या गोलंदाजचं जी शैली आहे, कारण ज्या ठिकाणी आपण विचार करतो प्रथमेशचा हे दुसरं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ झाला होता. नक्कीच आता मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. निर्धाव चेंडू येणं गरजेचं होतं आणि ह्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू आलेला पाहायला मिळतोय. 5 चेंडू सांगत झाले. आतापर्यंत पाहायला गेलं तर 12 मिनिटं समाप्त झालीत. तिसरं षटक चालू आहे आणि निश्चितच जे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायचे आहेत ते निश्चितच पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. 6वा चेंडू कार्पेटच्या आधाराने नक्कीच ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा हा खेळाडू फील्ड करेल, थ्रो करेल. नक्कीच 1 धाव पूर्ण झाली असेल. पाहता प्रथमेशने हे तिसरं षटक सुद्धा पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने पार पडलेलं पाहायला मिळाले. नक्कीच मोठे फटके या माध्यमातून आले, परंतु ज्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये ज्या 16 धावा आल्या होत्या त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्या माध्यमातून ही धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे किंवा आपण क्षेत्ररक्षण करतो किंवा गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, आपण एक समालोचन माध्यमातून एक आर्यन समीकरण लावत असतो. कारण जर मग 6 चेंडू असतील ना, 6 चेंडूमध्ये 5 ते 6 धावा दिल्या तर एक चांगला गोलंदाज आपण त्याला नेहमी म्हणतो, एक यशस्वी गोलंदाज म्हणतो. मग त्यानंतर आपण एक ॲव्हरेज गोलंदाज ज्याला म्हणतो,
मग एक 7 ते 8 धावा किंवा मग 10 ते 12च्या दरम्यान धावसंख्या दिली तर एक ॲव्हरेज लेवलचा गोलंदाज आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक 15-16च्या वरती धावसंख्या दिली तर मग त्या गोलंदाजाला कर्णधारावरती दबाव येतं किंवा मग त्याच्यावरती आपला संघ मालक नाखुश असतो, उर्वरित आपले 10 खेळाडू नाखुश असतात. असा हा गोलंदाज पाहिला तर प्रथमेश नक्कीच पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. तिसरं सुद्धा षटक आपल्याला त्याला फेकताना पाहायला मिळालं. नक्की त्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा दिल्या. कोणतीही एकंदरीत विकेट मात्र घेण्यामध्ये यश आलं नव्हतं आणि अशा दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी 77 धावांचं टार्गेट मैदानामध्ये दिलं होतं, तिसऱ्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानामध्ये 35 आपल्याला पाहायला मिळाली आणि एकूण पाहायला गेलं तर अजूनही उर्वरित 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. म्हणजे सामना अजूनही आर्यन पाहायला गेलं तर आपण टक्केवारीच्या हिशोबामध्ये जर पाहिलं तर 50-50% सामना अजूनही दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मग दापोली संघाचा प्रथमेश जरी महागडा पडला असेल तरी पण मग येणारा सुदर्शन गोलंदाज असेल किंवा नवीन गोलंदाज असेल राजकिरण हा सुद्धा एक आपली जबाबदारी किंवा आपल्याला जिंकायचं आहे. आपण इतक्या लांबवरनं ट्रॅव्हलिंग करून ह्या मैदानामध्ये खेळायला आलोय. आपलं नाव आहे, आपल्या संघाचं नाव जपायचं आहे. ह्या माध्यमातून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चांगला असा प्रयत्न केला होता, गोलंदाजीचा चांगला चेंडू होता आणि त्याच माध्यमातून पंचांचा इशारा येतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. ही विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळते. कारण पाहायला गेलंच आर्यंत मी निश्चितच वारंवार म्हणत होतोय कोणती विकेट मिळत नाहीये, कोणती विकेट मिळत नाहीये. कारण मोठी जी या मैदानामध्ये विकेट होती दर्पणच्या माध्यमातून ती मात्र आधी गेलेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आतापर्यंत पाहायला गेले तर 5 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून वैयक्तिक जवळपास 14 बॉल 28 धावांची खेळी करत असलेला खेळाडू मैदानामध्ये दर्पणच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि नक्कीच इतक्या लांबवरनं मी उल्लेख केला होता की खेळाडू आलेत, आपला सामन्याला जिंकवायचा आहे किंवा सामना आपल्याला विजयी करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये दर्पणची कामगिरी निश्चितच एक चांगली कामगिरी म्हणू शकता. आणि खरंच दर्पणची जर ही खेळवृत्ती किंवा खेळी आवडली असेल तर सर्व खेळाडूंनी प्रेक्षक वर्गाने टाळ्या वाजवायच्या दर्पणसाठी. खरंच नक्कीच जे माझे साथी गुणलेखक आहेत जे टाइम वॉच लावतात, जे 20 मिनिटाचं जे आपण नियम पाळले गेले त्यासाठी 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटांमध्ये आपल्याला हा षटक संपवायचा आहे. नक्कीच्या षटकातील दुसरा चेंडू सुद्धा प्रारंभ झालेला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूमध्ये सुद्धा 1 धाव आली आणि ज्या ठिकाणी समीकरण जर आपण दापोली संघाचं बघितलं होतं तर दापोली संघाने प्रथमतः थोडंसं शांत ठेवला होता आपल्या खेळाला किंवा आपल्या बॅटला म्हणू शकताय. कारण पहिल्या षटकामध्ये इतक्या मोठ्या धावसंख्या आल्या नव्हत्या. निश्चितच 4थ्या-5व्या षटकामध्ये धावसंख्या मोठी आली होती, परंतु सिंधुदुर्ग संघाने थोडंसं समीकरण वेगळं ठेवलं. मोठ्या फटके मारण्याची एक जबाबदारी म्हणू शकताय किंवा जी स्ट्रॅटेजी समीकरण म्हणू शकताय ती पहिल्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच या दरम्यान क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडूवरती या सुद्धा धावा येत आहेत ते 4. कारण अजूनही माहिती असेल मी म्हटल्याप्रमाणे सामना 50-50% दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाजी संघाला सुद्धा माहिती असेल की जास्त टक्केवारी आमच्या साईडनं मला झुकवायची आहे, कारण सामना आम्हाला जिंकवायचा आहे. कारण जर आधीच्या दरम्यान जर पाहिलं तर दर्पण आचरेकर आणि चांगला फलंदाजी करून मैदानाच्या बाहेर परतलेला पाहायला मिळतोय. पण आता मात्र तेजस आणि मयूर ही दोन्ही जोडी सामना विजय होऊन आम्हाला बाहेर पडायचा आहे, सामना जिंकून आम्हाला मैदानाच्या बाहेर पडायचा आहे, ही जबाबदारी किंवा हे आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळतात. गोलंदाज राजकिरण पुन्हा एकदा राजकिरणचा हा चांगला चेंडू म्हणू शकता. आतापर्यंत कोणतेही चेंडू निर्धाव ज्याला म्हणतोय किंवा ज्या चेंडूवरती धाव आलेली नाहीये असा चेंडू मात्र कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. राजकिरणचं खरंच कौतुक ह्या ठिकाणी करावं लागेल. कारण प्रथमेश महागडा ठरला होता. पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिल्या होत्या. आपल्या वैयक्तिक दुसरं षटक फेकताना 12 धावा दिल्या होत्या. त्याच दरम्यान गोलंदाज सुदर्शन आला होता, फक्त 7 धावा दिल्या होत्या. जी जोडी आपल्याला मैदानामध्ये तोडायची होती, आपल्याला जी विकेट घ्यायची होती, बळी घ्यायचा होता, त्यामध्ये यशस्वी ठरला होता. एक विकेट त्याच सुद्धा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि 4थं षटक चालू असताना राजकिरण पाहायला मिळतोय. चांगला असा फटका झेल घेणे गरजेचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी झेल सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळतंय आणि सामना संपून जायचं होतं किंवा सामन्याला या ठिकाणी आपल्याला एंड करून जायचं होतं, ही मात्र इच्छा अपूर्ण राहिली आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मयूर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्लीज लवकरात लवकर आपला फलंदाज तयार ठेवायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवायचा आहे.
मायनाक भैरणारी चषक 2025 नक्कीच. जर आर्यन तू सुद्धा वरसोली गावचा एक खेळाडू आहेस, एक प्रेक्षक वर्ग आहेस, नक्कीच आपण सुद्धा पाहिलं तर आपल्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीची लीग पार पडली होती आणि त्याचा हॅशटॅग आपण जर पाहिलं होतं तर एक स्पर्धा आपल्या गावासाठी. निश्चित ह्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हॅशटॅग जर पाहिलं तर मायनाक भंडारी चषक स्पर्धा मानाची, भंडारी समाजाच्या सन्मानाची. नक्कीच ह्या ठिकाणी जो भंडारी समाज इतक्या लांबवर जो पसरलेला आहे आणि त्याच माध्यमातून आपण जर विचार केला तर हा सहकार्य किंवा हा सपोर्ट प्रत्येक आपल्या समाजाने किंवा आपल्या जातीच्या वर्गाने करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपला समाज टिकेल आणि नक्कीच आपली जी एकत्रीकरण किंवा आपली जी ताकद आहे ती प्रत्येक समाजाला कळून कळेल. याच माध्यमातून ह्या मी समाजाचं आणि ह्या आयोजकांचं खरंच कौतुक करतोय. आणि इतकी मोठी चांगली स्पर्धा ज्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,01,111 रुपये आणि आकर्षक चषक त्याच पद्धतीने द्वितीय क्रमांक 50,000 आणि तृतीय क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. उत्कृष्ट किंवा एक चांगल्या पद्धतीची म्हणजे ह्या पट्ट्यातील म्हणू शकताय एक मोठी स्पर्धा आपण पाहायला मिळतोय. नक्कीच ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अलिबाग तालुक्यातली खेळाडू खेळताना सुद्धा पाहायला मिळाले. त्याच दरम्यान जर पाहिलं तर मग कोकण पट्टा असेल, रत्नागिरी पट्टा असेल, त्या पट्ट्यातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग तसेच दापोली आणि एक मोठे खेळाडू यांची मोठी नावं या ठिकाणी पाहायला मिळतात. मग तर दर्पण आचरेकरचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण आल्या आल्या ह्या मैदानामध्ये आपली जादुई फलंदाजी दाखवून दिली. ज्या ठिकाणी 14 चेंडूमध्ये 28 धावांचं एक मोठे योगदान दिलं आणि खरंच दर्पणचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. या आयोजकांच्या माध्यमातून मी समालोचन जयेश ठेकेकरच्या माध्यमातून ही खेळी मला निश्चितच दर्पणची आवडली आणि खरंच सामना जिंकवण्यासाठी म्हणू शकताय किंवा आपलं नाव एक मोठं करण्यासाठी किंवा अन्यथा हे पर्व 4 आहे, पर्व 5व्यासाठी आपलं योगदान किंवा आपलं एक नाव कसं मोठं होईल या ठिकाणी दर्पण एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती गेली होती. यशस्वी ठरला होता. पाहायचं आहे एक शेवटचा गोलंदाज तेजस या नावाने मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तेजसच्या पहिल्या चेंडूवरती चांगली झेल आपली पकडलेली पाहायला मिळाले. नक्कीच्या झेलच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहायला मिळाले तर एक शेवटचं अंतिम षटक असणार आहे, एक निर्णायक षटक असणार आहे. ह्या सामन्याचा रिझल्ट मात्र असा लागणार आहे की सामना जिंकणार कोण आणि पराभूत कोण होणार. आणि त्याच माध्यमातून तेजसवरती जबाबदारी दिली आणि या तेजसच्या जबाबदारीची एक ओळख ठेवून किंवा एक मान ठेवून पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र आपल्याला आलेली पाहायला मिळाली. उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 35 धावा. आपण सामने सुद्धा अनेक वेळा पाहिलेत की ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा मारून सामने जिंकवलेले पाहायला मिळाले. त्याच दरम्यान जर पाहिलं तर मी जास्तीत जास्त 6 चेंडूंमध्ये 42 धावा चेस झालेल्या पाहायला मिळाल्यात. पण या ठिकाणी जर पाहिलं तर 5 चेंडू 35 धावा या ठिकाणी काढणं नक्कीच निघू शकतात किंवा आपण ज्या ठिकाणी म्हणू शकतो चेस होऊ शकतात. परंतु समीकरण कठीण आहे. ज्या ठिकाणी ज्या वेळी प्रथमेशवरती हमला केला होता तो हमला निश्चितच राजकिरण आणि सुदर्शनवरती करणं यशस्वी ठरलं नाही आणि त्याचा मात्र हे जबाबदारी किंवा एक चांगलं मैदानामध्ये खेळत असताना एक समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही सामनाही दोन्ही साईडनं झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर गेलेला हा चेंडू चौकाराच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू जे सांगत ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. उर्वरित ज्या ठिकाणी 35 धावांची गरज होती त्या ठिकाणी आता मात्र 31 धावांची अजूनही गरज असताना मैदानामध्ये फलंदाजी करत असलेला संघ म्हणजे सिंधुदुर्ग संघ आपल्याला लढताना किंवा झटताना पाहायला मिळतोय. खरंच दर्शननी चांगली जबाबदारी पार पडली, एक चांगला सपोर्ट दिला. परंतु उर्वरित खेळाडू मग त्यामध्ये हरीश असेल, तेजस असेल, मयूर असेल, वेदांत असेल, बाबू भाडे असेल यांच्या माध्यमातून एक चांगलं योगदान किंवा एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला नसेल मिळाली. आणि याचं मात्र उत्तम उदाहरण पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजी करलेला असलेला संघ दापोली संघ या ठिकाणी मात्र अभावी ठरतो, एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि ज्या ठिकाणी 50-50% धावांचं जे समीकरण होतं ते मात्र आपण जर पाहायला गेलं तर एक 70-30 या ठिकाणी झालेलं सुद्धा म्हणण्यायोग्य असेल. पाहायचं आहे बाबू भांडेची या ठिकाणी विकेट गेलेली पाहायला मिळतोय. आता मात्र एक चेंडू फेकणं आणि फलंदाज येऊन खेळून जाणं हे मात्र समीकरण पाहायला मिळतंय. आणि 3 चेंडूमध्ये जवळपास अजूनही 31 धावांची गरज असताना सामना कशा प्रकारे रंगत आणणार किंवा ज्यावेळी जमलेला हा प्रेक्षक वर्ग किंवा आपले सन्माननीय असलेले सर्व जे मान्यवर आहेत
ते सामना बघण्यासाठी ह्या दुपारच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेले पाहायला मिळतात. त्यांचं मनोरंजन कसं होणार? खरंच फलंदाजी करत असलेला दर्शन यांनी मात्र चांगलं मनोरंजन केलं होतं. आता मात्र गोलंदाजी करत असलेला तेजस हा मात्र एक चांगलं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेजसच्या आता मात्र या षटकामध्ये जवळपास एक चौकार नक्कीच खाल्लेला आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु 3 विकेट सुद्धा तेजसच्या माध्यमातून आले हे सुद्धा म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण तेजसनी बरे देल आहे दुरुस्त आहे ह्या माध्यमातून गोलंदाजी केली. निश्चितच ही तेजसची गोलंदाजी जर आपण प्रथमेशच्या माध्यमातून जर पाहिली तर एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. म्हणजे प्रथमेशनी ज्या धावा दिल्या, ज्या धावा उर्वरित 3 गोलंदाच्या माध्यमातून सुद्धा आलेल्या पाहायला मिळत नाहीये. हे सुद्धा बोलणं किंवा म्हणणं हे वावगं ठरणार नाही. पण ठीकच, नक्कीच म्हटल्याप्रमाणे तेजसची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला चांगली पाहायला मिळते. तेजसने आतापर्यंत 3 तसंच मी विनंती करतोय की भंडारी टार्गेट्स मुंबई यांचे कर्णधार गिरीश कोचरेकर यांनी प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि जवळपास हा सर आपण जर पाहिलात तर 29 धावांनी हा सामना विजयी झालेला दापोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दापोली संघाचे मी खरंच आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ह्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालात आणि आपला संघ ह्या ठिकाणी विजयी झाला. आपले